खानदेशवासियांची कुलस्वामिनी म्हणून नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर असलेल्या सप्तशृंगी मातेला केवळ खानदेशच नाही तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात यांचं विविध राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान मानलं जातं। 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर दरवर्षी चैत्रोत्सवानिमित्त हजारो भाविक उन्हातानाची पर्वा न करता पायी जातात। धुळ्यातून देखील गेल्या अनेक वर्षांपासून अनेक भाविक चैत्र पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी रवाना झाले असून या भाविकांच्या जेवण, आरोग्य आणि पाण्याची गरज लक्षात घेता ठिकठिकाणी अन्नदान, मोफत पाणी वाटप आणि प्राथमिक उपचारांची सुविधा केली जाते। गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून 19 वर्षांपासून विठेवाडी गावाजवळ जय अंबे ग्रुप तर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं। यामध्ये आमदार अनुप अग्रवाल आणि असंख्य देवी भक्तांनी भाविकांना प्रसादाचं वाटप केलं। सप्तशृंगी मातेच्या गडावर खानदेशातून लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने पायी जात असतात। या भाविकांची सोय व्हावी म्हणून या दत्त मंदिर या ठिकाणी महाप्रसाद व वैद्यकीय सेवेची सुविधा गेल्या 30 वर्षापासून आम्ही करीत आहोत। वैद्यकीय सेवेतले अतिशय चांगले डॉक्टर स्वयंप्रेरणेने या ठिकाणी येऊन सेवा देत असतात। अगदी औषधंही स्वतः ते आणतात, इतकी मनापासून ते सेवा करतात। आता अशीच आई सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादामुळे ही शक्ती आम्हाला प्राप्त होते। हा उपक्रम भविष्यात आम्ही असाच चालू ठेवू। बोला छत्रपती। सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आई सप्तशृंगीच्या चरणी नतमस्तक होऊन या चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्रातून, खानदेशातून समाजातील सर्व थरातील, सर्व जाती धर्मातील लोक सप्तशृंगी मातेच्या दर्शनाकरता पायी यात्रा करीत निघतात आणि गेली जवळजवळ 25-26 वर्ष 32 वर्ष अतुल सोनवणे धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख, त्यांचे सहकारी धीरज पाटील महानगर प्रमुख, विनोद तात्या जगताप मंडळी, तेजस सकपाळ, आमचा चैतन्य सोनवणे, अनिल शिरसाट, निलेश कांदळेकर, ही सगळी मंडळी या ठिकाणी या भक्तांच्या सेवेला हजर असते। कालपासून हा अन्न यज्ञ कालपासून सुरू झालेला आहे, तो उद्या रात्रीपर्यंत सातत्यानं जवळपास 72 तास हा महाप्रसादाचं वाटप सुरू राहणार आहे। या महाप्रसादाबरोबरच चालताना एखाद्याला चक्कर येणे, डिहायड्रेशन होणे, कधी संडास किंवा जुलाब वगैरे त्याकरता औषधं, गोळ्या याचं देखील वाटप या मंडळीची मित्रमंडळी डॉक्टर आहेत, त्यांच्या माध्यमातून औषधांचं देखील वाटप होत असतं। अशा पद्धतीचा हा गेल्या 32 वर्ष सातत्याने अव्याहतपणे हा यज्ञांचा चालू आहे। आई सप्तशृंगीच्या चरणी प्रार्थना करतो सर्व भक्तांना आणि त्याचबरोबर या माझ्या सर्व सहकाऱ्यांना, अतुल सोनवणे सहित सगळे, धीरज पाटील, संदीप सूर्यवंशी, विनोद तात्या, वैभव, अनिल शिरसाट, चैतन्य, भरत मोरे, आबा आरार, ये चव्हाणजी, या सगळ्यांना दीर्घ आरोग्य देव, यांना जीवनामध्ये सुख आणि समाधान लाभो ही आई जगदंबेच्या चरणी, आई सप्तशृंगीच्या चरणी प्रार्थना करतो। आणि विशेष गेल्या 5-6 दिवसापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचं, अन्य पिकाचं जे नुकसान झालंय, यापुढे असा नैसर्गिक तर दुसरीकडे शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे यांच्या वतीनं लोहनेर ठेंगोडे या ठिकाणी असलेल्या दत्त मंदिरात मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच यावेळी वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती। यावेळी ठिकठिकाणी सामाजिक संघटना आणि दानशूरांकडून देवी भक्तांची राहण्या खाण्यापिण्याची सोय केली जात असल्याने देवी भक्तांमध्ये देखील समाधानाचं वातावरण बघायला मिळत होतं। ब्युरो रिपोर्ट
माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.